प्रिय विद्यार्थी मित्रांनो, मी दीपाली कुलकर्णी देशमुख माझ्या विंग्स ऑफ फिजिक्स या चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते। आपण केमिस्ट्रीच्या पेपरच्या साठी आयएमपी क्वेश्चन्स बघतो आहोत। त्याचा आता 6वा भाग मी अपलोड करते आहे आणि चॅप्टर बघतो आहोत आपण केमिकल थर्मोडायनेमिक्स। मग फिजिकल केमिस्ट्रीचा हा 4था चॅप्टर आहे। मग प्रश्न कसा विचारला जाईल? डिस्टिंग्विश बिटवीन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी अँड इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एक्सप्लेन एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, एक्सप्लेन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी किंवा एमसीक्यू असा विचारला जाईल डॅश डॅश इज ए एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी, डॅश डॅश इज ए इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी। मग आता हे शिकण्यासाठी एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी शिकण्यासाठी आपण ही एक सिस्टीम घेतली आणि ही एक सिस्टीम घेतली। आता याच्यामध्ये आपण पाणी घेतलं, आलं लक्षात? आता आपल्याला पाणी हे मॅटर आहे, सॉलिड, लिक्विड अँड गॅस, दॅट इज ए स्टेट्स ऑफ मॅटर। मग आता बघा ही पहिली सिस्टीम आणि ही दुसरी सिस्टीम, पहिलीचं मास, यात हे पाणी घेतलं याचं मास आणि याचं मास सारखं असणार आहे का? नाही, ते वेगवेगळं असणार आहे। आणि याचं व्हॉल्यूम, आता ही छोटीशी सिस्टीम आहे, याचं व्हॉल्यूम याला V1 म्हटलं, ही मोठी आहे याचं V2, सारखं असणार आहे का? नाही, म्हणजे याचं मास पण सारखं नाही, याचं व्हॉल्यूम पण सारखं नाही। मग आता बघा, मग अशी की तुमची जी सिस्टीम की जी तुमच्या याच्यामध्ये जी साईज ऑफ मॅटर आहे त्याच्यावरती डिपेंड असते, त्या प्रॉपर्टीला काय म्हणायचं? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। म्हणून डेफिनेशन करायची, ए एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ए प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन दी साईज ऑफ मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम। काय बघा, ए प्रॉपर्टी विच डिपेंड्स ऑन the size of matter present in the system, कळलं का? a property which depends on the size of the matter present in the system, that is called as extensive property। आता हे काय काय आहे तर दोन मी तुम्हाला इथेच सांगितले, मास सांगितलं, व्हॉल्यूम सांगितलं, इंटरनल एनर्जी, हीट कॅपॅसिटी आणि नंबर ऑफ मोल्स, हीट कॅपॅसिटी अँड नंबर ऑफ मोल्स, ऑल आर दी एक्झाम्पल्स ऑफ एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी। आता बघा, हेच पाणी घेतलं आपण आणि याची डेन्सिटी, सिस्टीम 1 मधल्या पाण्याची डेन्सिटी आणि 2 मधल्या पाण्याची डेन्सिटी। आता पाण्याची डेन्सिटी सीजीएस पद्धतीमध्ये 1 ग्रॅम पर सेंटीमीटर क्यूब असते। मग हे दोन्ही एक हाऊ दे आणि त्याच्यातून आपण हे 2 भांडे भरून पाणी घेतलं, डेन्सिटी बदलणार आहे का? नाही। त्याचं प्रेशर बदलणार आहे का? नाही। त्याच्यानंतर त्याचं टेम्परेचर बदलणार आहे का? नाही। मग आता इथं अशी प्रॉपर्टी की जी सिस्टीमच्या साईजवर डिपेंड नाही, ही डिपेंड होती साईजच्या, तुमच्या सिस्टीम मध्ये साईज ऑफ मॅटर किती आहे त्याच्यावर डिपेंड होती। पण आता ही इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ए प्रॉपर्टी, इट इज इंडिपेंडंट ऑन द साईज ऑफ द मॅटर प्रेझेंट ऑन द सिस्टीम। फक्त डिपेंडच्या जागी काय म्हणायचं तर इंडिपेंडंट किंवा डज नॉट डिपेंड ऑन। कळली का डेफिनेशन? परत एकदा सांगते, इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी इज ए प्रॉपर्टी विच इज इंडिपेंडंट ऑन the size of the matter present in the system। समजलं? आता कोण कोण? 3 तर पाहिले आपण, डेन्सिटी, प्रेशर, टेम्परेचर, त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, त्याच्यानंतर विस्कॉसिटी, मेल्टिंग पॉइंट, बॉइलिंग पॉइंट, समजतंय? आणि स्पेसिफिक हीट। बघा हा, इकडं हीट कॅपॅसिटी आहे, इकडं स्पेसिफिक हीट आहे। तर या पद्धतीने आपल्याला एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीचे एक्झाम्पल्स बघता येतील। आता मी अजून एक शॉर्टकट सांगते, डेन्सिटी दॅट इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम। मग आता डेन्सिटी ही प्रॉपर्टी कशी आहे तर डेन्सिटी ही इंटेन्सिव्ह आहे। मग इंटेन्सिव्ह दॅट इज इक्वल टू एक्सटेन्सिव्ह डिवायडेड बाय एक्सटेन्सिव्ह। समजला का शॉर्टकट? मग याच्यावरून गोंधळ होईल का? नाही, हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, त्याच्यावरून पण
आणि इथं एन आहे याच्यात, म्हणजे नॉट डिपेंड ऑन ए प्रॉपर्टी विच डज नॉट डिपेंड ऑन ए साइज ऑफ द मॅटर प्रेझेंट इन दी सिस्टीम, असंही लक्षात ठेवू शकता. कळलं का मग? आता पुढचा प्रश्न, एक्सप्लेन ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम अँड आयसोलेटेड सिस्टीम किंवा डिफरन्स पण येऊ शकतो. मग आता काय करायचं, एका ग्लासामध्ये चहा घ्यायचा, गरम गरम चहा घ्यायचा. मग आता हा जो चहा आहे ना, तर याच्यातून हीट पण सराउंडिंगला जाईल, याला सिस्टीम म्हणायचं. आणि वाफ म्हणजे मॅटर. मग आता असा जो आपल्या कपामध्ये ओपन ठेवलेला चहा आहे, तर त्याला ओपन सिस्टीम म्हणायचं. मग अशी सिस्टीम की जी सराउंडिंगशी हीट आणि मॅटर दोन्ही एक्सचेंज करते, काय हीट आणि मॅटर एक्सचेंज करते, त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. ए सिस्टीम विच कॅन एक्सचेंज हीट अँड मॅटर विथ दी सराउंडिंग, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज ओपन सिस्टीम. समजलं? आता आपण त्या कपावर असा जो ग्लास होता चहाचा, त्याच्यावर बशी ठेवली. बशी ठेवल्यावर वाफ बाहेर जाणार नाही, फक्त हीट बाहेर जाईल. आणि म्हणून क्लोज सिस्टीम इज अ सिस्टीम विच कॅन एक्सचेंज ओनली हीट नॉट मॅटर. कुणाशी? विथ दी सराउंडिंग, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज क्लोज सिस्टीम. आणि आता बघा, हा चहाचा कप सगळ्याच्या सगळा आपण थर्मासमध्ये ओतला. मग आता दोन्हीही एक्सचेंज होणार नाही. मग अशा सिस्टीमला काय म्हणायचं? आयसोलेटेड सिस्टीम. ए सिस्टीम विच डज नॉट एक्सचेंज दी हीट अँड मॅटर विथ दी सराउंडिंग, दॅट सिस्टीम इज कॉल्ड ॲज आयसोलेटेड सिस्टीम. आहे का एकदम सोपं? येस ऑर नो? तर बघा, व्हिडिओ जर आवडला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ऑल दी बेस्ट फॉर युअर स्टडी अँड थँक यू फॉर वॉचिंग दिस होल व्हिडिओ.